रामकृष्ण हरी माऊली. आजच्या मुक्कामी अजून जरा पुढे सरकतोय आपण. रामकृष्ण हरी हा शब्द आपण मागच्या अनेक दिवसापासून ऐकतो आहोत. रामकृष्ण हरी हा षडाक्षरी मंत्र आहे. हा षडाक्षरी मंत्र जीवनाला उत्तम करणारा मंत्र आहे. हा आयुष्याला संजीवनी देणारा मंत्र आहे. या मंत्रानंच अनेकांचं कल्याण होऊन जातं हे आपण वारंवार अनुभवलेलं आहे. ईश्वराच्या समीप जाण्याचा अत्यंत सोपा सुलभ मार्ग, द्रुतगती मार्ग कोणता असेल ना, तर हरिनामाचं स्मरण आहे. बस त्याच्या नामस्मरणात सगळ्या गोष्टी प्राप्त होत असतात. बघा ना, एवढी मोठी वारी पार करत करत आपण पंढरीच्या जवळ कधी आलो कळलंही नाही हो. झालं आता 2-4 दिवसात पंढरीत पोचायचं आहे. त्या सावळ्याचं दर्शन घ्यायचं आहे. त्या सावळ्याला डोळे भरून पाहायचं आहे. त्याच्या पायाला हात लावायचा आहे. बस थोडे दिवस उरले आता. त्याचं नाव घेत घेत अवघड घाटांवरचा प्रवास, रस्त्यावरचा प्रवास, पावसातला प्रवास, उन्हाचा प्रवास, वाजलेली थंडी, पायाला पडलेल्या भेगा याचा सर्वार्थाने विसर पडलाय. बस नामस्मरणाची ही कृपा. यात अवडंबर नाही, यात भक्ती दाखवण्याचा हेतू नाही, यात मी कसा श्रेष्ठ भक्त आहे हे दाखवण्याचा हेतू नाही. शुद्ध अंतःकरणाने त्याच्या नामस्मरणात आपण तल्लीन होऊन गेलो. हाच तर नामाचा महिमा आहे हो. ज्यानी ज्यानी या नामस्मरणाचा महिमा जाणला, ज्यांना ज्यांना या नामस्मरणाचं महत्त्व कळलं ना, तो प्रत्येक जण या वारीमध्ये तरुण गेलाय हो. आयुष्याच्या वारीमध्ये तरुण गेलाय. त्याला खूप सुरेख वाटतं, त्याला खूप छान वाटतं. त्याच्या आयुष्याची गंगा अगदी स्वच्छ होऊन जाते. या नामस्मरणाचं महत्त्व प्रत्येक संतांनी जाणलं, प्रत्येक संतांनी. आणि या नामस्मरणाचा फायदा, मी फायदा हा शब्द वापरतोय म्हणून त्याला व्यवहाराकडे नेऊ नका. या नामस्मरणाचं महत्त्व ज्यांनी जाणलं त्याचा परिणाम देखील त्यांना दिसून आला. अनेकांनी अनेक गोष्टी या नामस्मरणाच्या जोरावर साध्य केलेल्या आहेत. केवळ नामस्मरणाच्या जोरावर. गोरोबा काकांचा एक प्रसंग तुम्हा सगळ्यांना आठवत असेल. एकदा झालं काय, गोरोबा काकांनी आपल्या माठांचा हवा लावला, सगळा पॅक केला आणि तो पेटवला. चांगल्याच आग लागली होती. आणि तेवढ्यात गोरोबा काकांचं लक्ष गेलं की एक मांजरीन त्या आव्याभोवती जीवाच्या आकांतानं फिरती आहे. आगीच्या भयानं ती त्या आव्यात प्रवेशही करू शकत नाही आहे आणि आत काहीतरी अडकलंय आणि ते तिला खूप त्रासदायक ठरत आहे. मातृहृदयी असलेल्या गोरोबा काकांना तात्काळ कळलं की आत या मांजरीचं पिलू चुकून घुसलंय आणि त्या आव्यामध्ये आहे. आता ही आव्याची आग त्या पिलाला भस्मसात करून टाकेल. काय वाटेल त्या मांजरीच्या जीवाला. बस गोरोबा काकांनी विठ्ठलाचं नामस्मरण करायला सुरुवात केली आणि विठ्ठलाला एकच सांगितलं की अरे तूच करता, तूच करविता, तूच सगळं काही घडवून आणतोस ना, मग त्या आईला तिच्या लेकरापासून तोडणार आहेस का? बघ आता तूच वाचवतो जीव. आणि गोरोबा काका नामस्मरणात तल्लीन झाले. काय आश्चर्य हो. आवा बाहेर काढला तेव्हा ते पिलू सुखरूप बाहेर आलं आणि आपल्या आईच्या जवळ निघून गेलं. नामस्मरणाची ही शक्ती आहे. यातल्या चमत्काराचा भाग जरा आपण वगळून टाकूया. असं खरंच घडलं असेल का, खरं अशा आगीत ते पिलू सुरक्षित राहिलं असेल का, वगैरे 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 असे अनेक प्रश्न चिकित्सकांना पडत असतात. कारण विश्वास न ठेवणे हे चिकित्सकांचं एक खास वैशिष्ट्य असतं आणि त्यातून ते विश्वास ठेवत नाहीत. चला नको आपण त्या चमत्काराचा भाग बाजूला ठेवू, पण नामस्मरणात ही आत्मशक्ती, ईश्वराविषयीची श्रद्धा वाढत जाते. लोक म्हणतील हा चला आम्ही नामस्मरण करून घेऊ, आम्ही गोरोबा काकासारखे पितांना बाहेर काढू का, जरा दाखवा, तुम्ही करून दाखवा, तुम्हाला जमेल का. मुळात नामस्मरण हा काही व्यवहार नाही आहे. परमेश्वर म्हणजे काय व्यवहार आहे? 4-2 रुपये टाकले, देवा हे 4 आणे घे, हे 8 आणे घे, हे 10 रुपये घे आणि मला माझ्या दे. तिथे काय व्यवहार आहे? पांडुरंगानं किराणा सामानाचं दुकान नाही टाकलेलं की त्याला वाटेल त्या गोष्टी आपण द्याव्यात, त्याला वाटेल त्या गोष्टी आपण अर्पण कराव्यात.
आणि ते अर्पण केल्यावर पांडुरंगानं आपल्याला वाटेल ते द्यावं असं नसतं. हा व्यवहार नाही आहे. हा व्यवहारच असेल तो सर्वस्वाचं दान करण्याचा आहे. ते गाणं आठवतं तुम्हाला? नाही खर्चली कवडी दमडी, नाही वेचिला घाम, बाई मी विकत घेतला श्याम. आणि त्यात ती काय विकत घेतला, कसा विकत घेतला म्हणते ती, जन्मभराच्या श्वासा इतके मोजियले हरिनाम, बाई मी विकत घेतला श्याम. कसा घेतलाय? जन्मभराचा श्वास मोजून, प्रत्येक श्वासागणिक त्याचं नाव घेतलं हो. आणि जेव्हा एवढं मोल तुम्ही चुकतं करताना, तेव्हा त्याला तुमचं ऐकावंच लागतं, तुमच्यासाठीच यावं लागतं. म्हणून हरिनाम घेतलं पाहिजे. म्हणून हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, तेने मुक्ती चारी साधी येल्या. एका क्षणात सगळ्या मुक्ती मिळून जातात. पण कसं? नुसतं थांबून नाही. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. कोणीच करणार नाही हो. त्या सातत्यानं घेतलेलं हरिनाम इतकं पुण्यशील असतं, इतकं पुण्यवान असतं की त्याच्याविषयी आपण दुसरा कुठला विचारच करू शकत नाही. त्या शक्तीची बरोबरीच आपण करू शकत नाही, इतकी शक्ती त्या हरिनामामध्ये असते. नुसतं हरिनाम मुखानं घेऊन चालत नाही. मागे आपण सांगितलं, प्रत्यक्ष भगवंतानंच सांगितलं हरिनाम कसं घ्यायचं. कसं घ्यायचं आहे तो काय सांगतोय? जेयाची वाचे तोंडानं, माझे आलाप दिठी भोगी माझेची रूप, जेयाचे मनसंकल्प माझेची वाहे, माझया कीर्तिविन जेयाचे रीती नाही श्रवण, जेया सर्वांगाभूषण माझी सेवा. इतका रोमात तो भिनलेला असला पाहिजे. मग बघा त्याची चमत्कार, त्याची कृपा आपल्यावर कशी येते. ते समोसा खाऊन, समोसाची चटणी खाऊन, अजून काहीतरी खाऊन कृपा येत नसते. कृपा जन्मभराचे हरिनाम मोजावे लागतात, तेवढं दाम मोजावे लागतात, तेवढे पैसे मोजावे लागतात, तेव्हा ते मिळतात. म्हणूनच या हरिमुखे म्हणा, हरिमुखे मनामध्ये एक विलक्षण शक्ती सामावलेली आहे. हीच शक्ती आम्हाला या वारीमध्ये मिळत असते आणि तीच घेऊन आम्ही पुढे चालतोय. आता विठ्ठलाचं राऊळ दिसायला सुरुवात होणार आहे हो. आता विठ्ठलाचं राऊळ दिसायला सुरुवात होणार आहे आणि तिथे त्याचं दर्शन झाल्यावर आम्ही जितके आनंदी होऊ ना, आम्ही जितके आनंदी होऊ तितकाच तोही सावळा, तोही काळ्या आनंदी होणार आहे. कानोपात्रा खूप छान पद्धतीनं सांगतात, देवभक्ताचा अभिमानी नाही चिंता सकळ मनी, देवभावाचा भुकेला कानोपात्रा आनंद झाला. बघा, देवभक्ताचा अभिमानी, तो भक्ताचा अभिमानी आहे आणि त्याला तुम्ही भेटीला येताय म्हटल्यावर त्याला देखील आनंद होत असतो. तोही आतुर आहे. त्या मंदिराच्या आत आपल्या रावळात कटेवर हात ठेवून त्याचे डोळे प्रवेशद्वाराकडे लागलेत आणि तो बघतोय कोण कोण मनी भाव ठेवून येतोय. हा मनी भाव इंग्रजीतला मनी भाव नाही आहे. मनी भाव नको, मनी असलेला भाव हवा. आणि हा भाव घेऊन जो त्याच्या प्रवेशद्वारातून, महाद्वारातून आत जाईल ना, त्या प्रत्येकावर त्याच्या कृपेचा वर्षाव होणार आहे. चला, आता थोड्याच दिवसात आपण त्याला भेटणार आहोत. हा कृपेचा वर्षाव आपल्या सगळ्यावर होईल अशी प्रार्थना आपण करूया आणि हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा हा जयघोष कायम करत पुढच्या मुक्कामी जाऊया. रामकृष्ण हरी.